हॅलो मित्रांनो, माझं नाव अमित. मी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एका शांत आणि सुंदर शहरात राहतो. मी विवाहित असून माझी पत्नी स्नेहल आणि लहान मुलासोबत एक साधे सुखी आयुष्य जगत होतो. संसारात कोणतीही उणीव नव्हती, पण एका अनपेक्षित घटनेने शांत आयुष्यात वादळ निर्माण केले. स्नेहल लहानपणापासूनची अत्यंत जवळची मैत्रीण होती, पूजाचे लग्न पुण्यातील एका नामांकित व्यापाऱ्याशी नितीनशी झाले होते. पण कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने नितीनला सतत परदेशात किंवा इतर राज्यात फिरावे लागे. त्यामुळे पूजा बहुतांश वेळ पुण्यातील आपल्या घरी एकटीच असायची. एक दिवशी स्नेहलला पूजाचा फोन आला. तिने सांगितले की काही वैयक्तिक कामासाठी नाशिकला येत आहे आणि 2-3 दिवस आमच्याकडे राहणार आहे. स्नेहलने मला आनंदाने सांगितले, "आम्ही पूजा उद्या सकाळी बस स्टेशनवर पोहोचेल. तुम्ही जरा बाईक घेऊन तिला घेऊन या ना." मी पूजा आधी कधीच पाहिले नव्हते. मी विचारले, "तिला गर्दीत कसे ओळखणार?" स्नेहल हसून म्हणाली, "तिच्याकडे तुमचा फोटो आहे आणि फोन तर आहेच, सगळं जमेल." दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाशिकच्या मध्यवर्ती बसस्टँडवर पोहोचलो. गर्दीत मी तिला शोधण्याचा प्रयत्न करतच होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक अत्यंत सुंदर आणि आकर्षक स्त्री येऊन उभी राहिली. लांब काळे चमकदार केस, गोरा रंग आणि तिचे आकर्षक व्यक्तिमत्व पाहून मी क्षणभर अवाक झालो. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात तिने पुढे येऊन माझा हात पकडला आणि मिश्किल हसत म्हणाली, "जिजू, कुठे हरवलात?" तिच्या अचानक या बोलण्याने आणि स्पर्शाने मी थोडा बावरलो. मी सावरून तिला बाईककडे नेले. ती मागे बसली आणि आम्ही घरी रस्त्याने आलो. रस्त्यात मी तिच्याशी जास्त बोललो नाही, पण तिच्या मनात सौंदर्याचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव खोलवर पडला होता. घरी आल्यावर चहा नाश्ता झाला आणि स्नेहल स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेली. मी नकळतच पूजाकडे पाहत राहिलो. संध्याकाळी पूजाला नाशिकमधील तिच्या मावशीच्या घरी जायचे होते. स्नेहलने मला तिला सोडायला सांगितले. बाईकवर मागे बसल्यावर पूजाने माझे खांदे धरले. बस स्टँडवर पोहोचल्यावर तिने हसत माझा फोन नंबर घेतला आणि घरी पोहोचल्यावर मेसेज करायला सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज आला, "गुड मॉर्निंग जिजू." मीही लगेच रिप्लाय दिला. आमचे रोज मेसेजवर बोलणे सुरू झाले. गप्पा मारता मारता तिने आपले एकटेपणाबद्दल सांगितले. तिचा नवरा सतत घराबाहेर असल्यामुळे तिला खूप एकाकी वाटत होते. हळूहळू आमच्या गप्पांचा सूर बदलत गेला. एका सकाळी पूजा फोन आला. ती म्हणाली, "जिजू, मला तुम्ही खूप आवडता. तुम्ही उद्या माझ्या घरी पुण्याला येऊ शकता का? मला थोडी शॉपिंग करायची आहे आणि तुमच्याशी बोलायचे आहे." मी स्नेहलला नाशिकमधील एका कामाचे कारण सांगून दुसऱ्या दिवशी पुण्यासाठी निघालो. पूजाच्या गावी पोहोचलो. आम्ही बाजारात गेलो, थोडी खरेदी केली. पूजाच्या वागण्यात आणि नजरेत एक वेगळाच अधिकार आणि उत्सुकता दिसत होती. खरेदी संपवून आम्ही तिच्या घरी आलो. घरात दुसरं कोणीही नव्हते. पूजाने मला चहा दिला. तिच्या मोकळ्या आणि आकर्षक वागण्याने मी पूर्णपणे भुललो. आम्ही दोघेही त्या क्षणाच्या मोहात वाहून गेलो. पूजाच्या एकटेपणाला साथीदाराची गरज होती आणि मी प्रवाहात वाहून गेलो. काही तास आम्ही एकमेकांच्या सहवासात घालवले. त्या दिवशी आमचे नाते एका गुप्त आणि धोकादायक वळणावर पोहोचले, जिथून मागे फिरणे कठीण होते. त्यानंतर आमचा हा गुप्त सिलसिला सुरूच राहिला. मी ऑफिसचे किंवा व्यवसायाचे काम सांगून अनेकदा गुपचूप पुण्याला पूजाला भेटायला जाऊ लागलो. प्रत्येक भेटीत आमची जवळीक वाढत होती, पण त्याच वेळी मनात एक भीतीची सावली नेहमी असायची. एक दिवस मी पूजाच्या घरी असतानाच अचानक माझ्या फोनवर स्नेहलचा फोन आला. स्नेहलने काळजीने विचारले, "तुम्ही कुठे आहात? मी तुमच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. तिथे तुम्ही आज आलाच नाही असं सांगत आहे." माझे पाय थरथरू लागले. मी कसाबसा खोटा बहाणा केला आणि एका जुन्या मित्राची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बाहेर आलो आहे. फोन ठेवल्यावर पूजाच्या चेहऱ्यावरही भीती दिसली. जर हे सत्य बाहेर आलं असतं तर आमचा संसार असाच आणि मैत्री दोन्हीही उद्ध्वस्त झाले असते. घरी पोचल्यावर स्नेहलच्या नजरेत संशय होता. तिने माझा शर्टचा कॉलर पाहिली. तिथे पुसटचा लिपस्टिकचा डाग राहिला होता, जो घाईघाईत माझ्या लक्षात आला नव्हता. मी लगेच बाथरूममध्ये जाऊन तो शर्ट धुतला, पण मनातली भीती काही केल्या जात नव्हती. काही दिवसांनी पूजाने एक नवीन आणि धाडसी खेळी खेळली. तिने स्नेहलला फोन करून स्वतःच्या घरी जेवायला बोलवले, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. आम्ही तिथे गेलो. पूजाने स्नेहलशी इतक्या प्रेमाने आणि सहजतेने संवाद साधला की जणू काही घडलेच नाही.
पण तिची नजर अधूनमधून माझ्याकडे वळायची. इतकेच नाही तर एका रात्री पूजाने स्नेहलला फोन करून सांगितले तिला काही कामासाठी बाहेर जायचे आहे, पण घरात एकटे वाटत आहे. तिने स्नेहलला विनंती केली की मी रात्री तिथे येऊन हॉलमध्ये झोपलो तर तिला आधार वाटेल. स्नेहलने पूजावर असलेला गाढ विश्वासामुळे मला तिथे जाण्यास सांगितले. त्या रात्री मी पूजाच्या घरी पोहोचलो. आम्ही दोघे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. तेवढ्यात अचानक बाहेरच्या गेटचा आवाज आला. पूजाने खिडकीतून बाहेर पाहिले तर माझी पत्नी स्नेहल उभी होती. ती माझा विसरलेला रुमाल किंवा जेवणाचा डबा द्यायला आली होती. पूजाने मला पटकन बेडरूममधील कपाटाच्या मागे लपायला सांगितले आणि स्वतः सावरून दरवाजा उघडला. स्नेहल आत आली. तिने घराची पाहणी केली. सुदैवाने तिचे कपाटाकडे लक्ष गेले नाही आणि ती निघून गेली. आम्ही दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पण हा खेळ आता अत्यंत धोकादायक झाला होता. काही दिवसांनी अचानक पूजाचा फोन आला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, जीजू, नितीन परदेशातून अचानक परत आला आहे. मला मोठा धक्का बसला. मला वाटले आता सर्व काही संपले, पण पूजाने वेगळेच काही ठरवले होते. तिने मला आणि स्नेहलला घरी जेवायला बोलवले. तिथे गेल्यावर नितीनची माझी ओळख झाली. नितीन स्वभावाने खूप शांत आणि साधा दिसत होता. काही दिवसांनी पूजाने एक युक्ती लढवली. तिने नितीनला सांगितले की तिला स्थानिक बाजारात काही खरेदी करायची आहे आणि तिने मलाही सोबत येण्यास सांगितले. बाजारात गेल्यावर तिने मुद्दाम नितीनला एका मोठ्या रांगेत उभे केले आणि मला बाजूला नेऊन हात धरला. तिचे ते धाडस पाहून मला भीती वाटत होती, पण तिच्या सौंदर्याने आणि तिच्या ओढीने मला पुन्हा मोहात पाडले होते. काही दिवसानंतर पूजाने पुन्हा एक प्लॅन केला. तिने नितीनला सांगितले की तिला माहेरी 2 दिवसासाठी जायचे आहे. नितीनने तिला परवानगी दिली. पूजाने मला मेसेज केला, नितीन, मला बस स्टँडवर सोडणार आहे. तुम्ही दुपारी 12 वाजता थेट माझ्या घरी या. ठरल्याप्रमाणे मी कामावरून रजा घेतली आणि हृदयाची धडधड रोखत पूजाच्या घरी पोहोचलो. घराचा मुख्य दरवाजा अर्धा उघडाच होता. मी उत्साहात आत गेलो आणि हाक मारली, पूजा, बघ मी आलो. पण समोरचे दृश्य पाहताच माझे पाय जमिनीला खिळले. माझे डोके शून्य झाले. हॉलमध्ये पूजा एकटी नव्हती. सोफ्यावर माझी पत्नी स्नेहल आणि पूजाचा नवरा नितीन दोघेही शांतपणे बसले होते. पूजा एका कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. नितीनला परदेशात असताना पूजाच्या वागण्याचा संशय आला होता. त्याने पूजाच्या नकळत तिचा फोनचा क्लोन केला होता, ज्यामुळे आमचे सर्व मेसेज, कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन ट्रॅकिंग नितीनकडे पोहोचत होते. नितीनने मला रंगेहात पकडण्यासाठी आणि हा धडा शिकवण्यासाठी आधी स्नेहलला सर्व पुराव्यासह बोलून घेतले होते. डोळ्यात राग नव्हता, तर अथांग दुःख, निराशा आणि विश्वासघाताची वेदना होती. ती फक्त एवढेच म्हणाली, अमित, ज्या पूजावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तिच्यासाठी तुम्ही आमचा संसार पणाला लावला. हॉलमध्ये पसरलेली ती भयानक शांतता नितीनने तोडली. तो खुर्चीवरून उठला आणि माझ्या जवळ आला. त्याच्या नजरेत एक क्रूर चमक होती. त्याने स्नेहलचा हात धरला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, अमित, तू माझ्या बायकोसोबत आणि संसारासोबत जो खेळ खेळलास त्याचा हिशोब आता चुकता होईल. तू माझ्या संसाराची राख रांगोळी केलीस. आता तुझ्या डोळ्यासमोर तुझे आयुष्य संपताना बघ. स्नेहल, जिच्या डोळ्यात आता माझ्याबद्दल कसलीही आदर किंवा प्रेम उरले नव्हते, ती नितीनकडे पाहून म्हणाली, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ज्याने माझी आणि माझ्या संसाराची किंमत राखली नाही, त्याला आता योग्य शिक्षा मिळायलाच हवी. पूजा एका कोपऱ्यात थरथर कापत होती. नितीनने मला एका खुर्चीवर घट्ट बांधून ठेवले. माझ्या मनातून भीतीचा गोळा आला होता. खेळ आता पूर्णपणे उलटला होता. क्षणिक मोहपोटी खेळलेला हा लपंडाव आता एका अशा भयानक वळणावर आला होता जिथे पश्चाताप करायला वेळ उरणार नव्हता आणि आयुष्याची झालेली राख रांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. नितीनने ते वाक्य हॉलमध्ये घुमले आणि वातावरणातील शांतता अधिकच थरारक झाली. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की मला वाटले आता सर्व काही संपले. स्नेहलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तर पूजा पूर्णपणे खचून खाली बसली होती. नितीनने माझी सुटका केली आणि शांत आवाजात म्हणाला, मी तुला पोलिसात स्टेशनला पाठवू शकलो असतो किंवा कायदेशीर कारवाई करू शकलो असतो, पण मला समजले की नात्यात जेव्हा पोकळी निर्माण होते तेव्हाच तिसरी व्यक्ती आत येते. पूजाच्या एकटेपणाला मीच जबाबदार होतो
आणि स्नेहलच्या विश्वासाला तू तडा दिलास. नितीनच्या या अनपेक्षित शब्दांनी मला आणि स्नेहलला हादरवून सोडले. स्नेहलने माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत रागापेक्षा पश्चातापाची आणि तुटलेल्या विश्वासाची वेदना जास्त होती. त्या रात्री आम्ही घरी परतलो. संपूर्ण रस्त्यात आमच्यात एक शब्दही झाला नाही. घरी आल्यावर स्नेहल तिच्या खोलीत निघून गेली. मी उंबरठ्यावरच उभा राहून स्वतःच्या कृत्याचा विचार करत होतो. मला माझी चूक पूर्णपणे समजली होती. ज्या स्नेहलने माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला तिला मी किती मोठे दुःख दिले होते. पुढचे काही दिवस घरात स्मशान शांतता होती. मी स्नेहलशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती मला पूर्णपणे डावलत होती. माझ्या मनातील अपराध टॉपिक मला स्वस्थ बसू देत नव्हती. एका संध्याकाळी जेव्हा मुले झोपली होती, मी स्नेहलजवळ गेलो. मी तिच्या पायाशी बसलो आणि माझे डोळे पाण्याने भरून आले. मी तिला घट्ट मिठी मारली आणि आसवांनी भिजलेल्या आवाजात म्हणालो, स्नेहल, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. क्षणिक मोहापोटी मी आपल्या सुंदर संसाराला आणि तुझ्या अथांग प्रेमाला विसरलो. मला तुझी साथ गमवायची नाही. तू सांगशील ती शिक्षा मला मान्य आहे, पण मला सोडून जाऊ नकोस. स्नेहलने प्रथम मला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यातील खरा पश्चाताप पाहून तिचे हृदय विरघळले. तिने माझे तोंड हातात घेतले आणि ढसाढसा रडू लागली. अमित, मी तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले. तुम्ही मला असा धोका कसा दिलात? मी तिला माझ्या जवळ ओढले आणि तिच्या ओठावर, गालावर आणि डोळ्यावर प्रेमाचे पांघरू लागलो. तो स्पर्श नव्हता, तर प्रायचित आत्मसमर्पणाचा आणि नितांत प्रेमाचा होता. स्नेहलने माझ्या बाहूमध्ये शांत झाली. तिने आपले डोके माझ्या छातीवर ठेवले. त्या रात्रीनंतर आमच्या प्रेमाचा एक असा नवा प्रवाह सुरू वाहू लागला, जो पूर्वी कधीच नव्हता. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत विलीन झालो. माझ्या प्रत्येक स्पर्शातून तिला खात्री देत होतो की आता माझे आयुष्य फक्त आणि फक्त तिचेच आहे. स्नेहलच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ते जुने, आश्वस्त करणारे आणि सुंदर हसू फुलले. आम्ही रात्रभर एकमेकांच्या सहवासात, जुन्या आठवणीत आणि भविष्याच्या स्वप्नात हरवून गेलो. काही महिन्यानंतर आमचे आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर आले होते. मी आणि स्नेहल एकमेकाच्या अधिक जवळ आलो होतो. आमच्यातील प्रेम अधिक परिपक्व, घट्ट झाले होते. एका रविवारी सकाळी स्नेहलचा फोनवर मेसेज आला. तो पूजाचा होता. पूजा आणि नितीन नाशिक आणि पुणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. नितीनने त्याच्या व्यवसायाची एक नवीन शाखा बंगळुरू येथे सुरू केली होती आणि ते दोघे तिथे कायमचे स्थायिक होणार होते. मेसेजमध्ये पूजाने लिहिले होते, स्नेहल आणि अमित जिजू, मला माफ करा. माझ्या एकटेपणामुळे मी तुमच्या आनंदी संसारात वादळ आणले. पण नितीनने मला समजावून घेतले आणि मला दुसरी संधी दिली. आम्ही नवी सुरुवात करत आहोत. तुम्ही दोघेही मला माफ केले आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. तुमचे प्रेम आणि संसार असाच सुखाने बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. स्नेहलने तो मेसेज मला दाखवला. तिच्या डोळ्यात आता कोणताही राग नव्हता. तिने तो मेसेज वाचून शांतपणे फोन बाजूला ठेवला आणि माझ्याकडे पाहिले. मी स्नेहलचा हात हातात घेतला. तिच्या हातावर एक हळूवार चुंबन घेतले आणि तिला जवळ ओढले. बाहेर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या आणि घरात आमच्या प्रेमाचा एक नवा, सुंदर, अवीट सुगंध पसरला होता. आम्हाला समजले होते की नात्यात चुका होऊ शकतात, पण जर पश्चाताप खरा असेल आणि प्रेम अथांग असेल तर कोणतीही वादळे संसाराची इमारत पाडू शकत नाही. नितीन आणि स्नेहलच्या त्या अनपेक्षित निर्णयाने हॉलमधील संपूर्ण वातावरण बदलून गेले होते. ज्या क्षणी मला वाटले होते की माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली आहे, त्याच क्षणी स्नेहलच्या त्या अश्रूंनी माझ्या मनातील पापाची जाणीव 1000 पटीने वाढवून दिली. नितीनने मला आणि पूजाला त्या बंधनातून मुक्त केले, पण माझ्या आत्म्याला विश्वासघाताच्या ज्या साखळ्यांनी बांधले होते त्यातून मुक्त होणे अशक्य होते. नितीन पूजाचा हात धरून तिथून शांतपणे निघून गेला. हॉलमध्ये आता फक्त मी आणि स्नेहल उरलो होतो. ती माझ्याकडे न पाहता घराच्या दरवाजाकडे चालू लागली. तिने पाऊल लटपटत होते. मी धावत पुढे गेलो आणि तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण तिने अतिशय शांतपणे न बोलता आपला हात मागे घेतला. तो शांत नकार कोणत्याही मोठ्या ओरडण्यापेक्षा किंवा रागापेक्षा 1000 पटीने वेदनादायी होता. आम्ही नाशिकच्या घरी परतलो. संपूर्ण प्रवासात गाडी एक भयंकर शांतता पसरली होती.
अशी शांतता जी आतल्या सर्व काही उद्ध्वस्त करत होती. घरी पोहोचल्यावर स्नेहलने मुलाला जवळ घेतले आणि बेडरूममध्ये निघून गेली. तिने आती कडी लावून घेतली. मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर एकटाच बसून राहिलो. अंधारात डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या हातांकडे पाहत विचार करत होतो, मी हे काय केले? ज्या स्त्रीने स्वतःचे संपूर्ण आयुष्य, सर्व स्वप्न माझ्या विश्वासावर सोपवली, तिच्याच पाठीत मी खंजीर खुपसला. एका क्षणिक मोहासाठी, सावलीसाठी माझ्या सुंदर संसाराला आगीच्या स्वाधीन केले. त्या रात्री एक सेकंदही झोप आली नाही. प्रत्येक क्षणी स्नेहलच्या डोळ्यातील ती आतंक वेदना दिसत होती. मला माझी स्वतःची किळस येत होती. पश्चातापाची आग माणसाला आतून कशी जाळते याचा अनुभव मला रात्री येत होता. पुढचे 2 आठवडे आमच्या घरात जणू एक आयुष्यच थांबले होते. स्नेहल माझ्यासाठी जेवण वाढायची, कामे करायची, पण माझ्या डोळ्यात कधीच पाहत नव्हती. तिने माझ्याशी एक शब्दही बोलणे सोडून दिले होते. ती जिवंत तर दिसत होती, पण आतून पूर्णपणे मारली गेली होती. माझे हे मौन आता सहन होत नव्हते. एका संध्याकाळी मुले शेजारी खेळायला गेली होती. स्नेहल किचनमध्ये भांडी लावत होती. मी हळूच हात गेलो आणि तिच्या पाठीमागे उभा राहिलो. स्नेहल, मी अतिशय काकुळतीने हाक मारली. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी तिचे दोन्ही खांदे धरले आणि तिला माझ्याकडे वळवले. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती, फक्त एक कोरडेपणा होता. माझा संयम सुटला. मी तिच्या पायापाशी खाली बसलो. माझे दोन्ही हात तिच्या पायावर ठेवून मी लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागलो. माझे डोके तिच्या पायावर टेकून मी म्हणालो, स्नेहल, मला माफ कर, घरातून काढून दे, मला कोणतीही शिक्षा दे, पण प्लीज असे गप्प राहू नकोस. तुझे मौन मला रोज तुकड्या तुकड्याने मारत आहे. मला माहीत आहे की मी या क्षमेच्या पात्र नाही. मी एक नीच काम केले आहे, पण स्नेहल, मला माझी चुकी कळाली आहे. मला माझा संसार पुन्हा वाचवायचा आहे. स्नेहलने तिथे स्थिर उभी राहिली. काही शांततेने गेले. अचानक तिच्या पायावर माझे अश्रू पडत असल्याने पाहून तिचे शरीर थरथरू लागले. ती हळू खाली बसली आणि तिने तोंड माझ्या बाजूने हातात धरले. तिच्या डोळ्यातून आता आसवांच्या धारा वाहू लागल्या होत्या. ती रडत रडत म्हणाली, अमित, मी काय कमी पडले होते तुमच्या प्रेमात? मी माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार केला नव्हता. पूजा माझी लहानपणीची मैत्रीण होती. तुम्ही दोघांनी मिळून माझा विश्वास असा चिरडला की मला स्वतःच्या अस्तित्वाचा संशय यायला लागला आहे. नाही स्नेहल, तू कुठे कमी पडली नाहीस. मी तिला घट्ट मिठी मारत ओरडलो. मी अंध झालो होतो. मी मोहाच्या सापळ्यात अडकलो होतो. तू पूर्ण आहेस. माझे जग तुझ्यामुळे सुंदर आहे. मला एक संधी दे स्नेहल, फक्त एक संधी. मी आयुष्यभर तुझा विश्वास भरपाई करीन. त्या दिवशी आम्ही दोघे एकमेकांना धरून तासनतास रडत राहिलो. तिच्या अश्रूंनी माझ्या मनातील पापे धुवून काढली होती. माझ्या पश्चातापाने तिच्या दुखऱ्या मनावर मलम लावले होते. त्या भावनिक स्फोटानंतर आमच्या नात्यातील बर्फ हळूहळू वितळू लागलं. मी माझ्या वागण्यातून स्नेहलला प्रत्येक क्षणी हे जाणवून देण्याचा प्रयत्न करत होतो की ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. मी ऑफिसवरून घरात परत यायला लागलो. तिच्या प्रत्येक कामात मदत करू लागलो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला माझे वेळ आणि मनापासून प्रेम देऊ लागलो. एका पावसाळी रात्री बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. घरातील दिवे गेले होते. मंद मेणबत्त्या प्रकाशाच्या स्नेहल खिडकीपाशी उभी राहून बाहेर पडणारा पाऊस पाहत होता. मी हळूच तिच्या मागे गेलो आणि तिच्या कमरेभोवती माझे हात गुंफले. तिने यावेळेस मला दूर ढकलले नाही. तिने तिचे डोके माझ्या छातीवर टेकवले. मला तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. मी तिची हनवटी वर केली आणि तिच्या डोळ्यात पाहिले. मेणबत्तीच्या लुकलुकत्या प्रकाशात तिचे डोळे अथांग प्रेमाने भरलेले दिसत होते. मी हळूच तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले. तो स्पर्श वासनेने नव्हता, तर अनंत प्रेमाचा, आदराचा आणि प्रायचित्ताचा होता. स्नेहलनेही आपल्या बाहूमध्ये मला घट्ट आवळून घेतले. तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले. त्या रात्री आमच्या प्रेमाचा असा सुरेख संगम झाला, ज्याने जुन्या सर्व वेदना, सर्व जखमा पुसून टाकल्या. आम्ही एकमेकाच्या श्वासात विलीन झालो. त्या रात्री मला समजले की शारीरिक आकर्षणापेक्षा
आत्मिक प्रेमाचा आनंद कितीतरी पट मोठा आणि पवित्र असतो. काही महिन्यानंतर आमचं आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने बहरलं. आमच्यातील नाते आधीपेक्षा घट्ट, पारदर्शक, समृद्ध झाले होते. एका सकाळी टपालने एका पत्र आले. ते बंगळुरूवरून आले होते. स्नेहलने ते उघडले. ते पूजाचे पत्र होते. त्यात लिहिले होते, प्रिय स्नेहल आणि अमित जिजू, हे पत्र लिहिताना माझे हात थरथरत आहेत, पण तुम्हाला सांगणे गरजेचे होते. मी आणि नितीन बंगळुरूमध्ये एका नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. नितीनने मला एका मोठ्या संकटातून वाचवले आणि मला सुधारण्याची संधी दिली. मी माझ्या चुकांबद्दल तुमच्या दोघांचीही मनापासून माफी मागते. स्नेहल, तू जिंकलीस. तुझे अथांग प्रेम आणि पवित्र प्रेम जिंकले. अमित जिजूंचा खरा संसार तुझ्यासोबत होता आणि राहील. मला आनंद आहे की तुम्ही दोघांनी मला आणि तुमच्या नात्यातील त्या वाईट टप्प्याला माफ केले. आता आपल्यामध्ये कोणतीही कटुता उरली नाही अशी आशा करते. तुमचे आयुष्य सदैव आनंदाने आणि प्रेमाने भरलेले राहो. तुमची जुनी मैत्रीण पूजा. स्नेहलने ते पत्र वाचले. तिने माझ्याकडे पाहिले आणि मंद स्मित हास्य केले. तिने ते पत्र शांतपणे घडी घालून कपाटात ठेवून दिले. जणू काही तिने भूतकाळातील त्या कटू आठवणींना कायमचे बंद करून टाकले होते. तिने पुढे येऊन मला घट्ट मिठी मारली. मी तिला माझ्या बाहूमध्ये सामावून घेतले. खिडकीतून येणारे कोवळे ऊन आमच्यावर पडत होते आणि त्या प्रकाशाचा आमचा संसार एक नवीन, सुंदर, कधीही न तुटणाऱ्या विश्वासाच्या धाग्यांनी बांधला गेला होता. पूजाचे ते पत्र आल्यानंतर आम्हा दोघांच्याही जीवात जीव आला होता. भूतकाळातील वादळ आता पूर्णपणे शांत झाले आहे आणि आमचा संसार पुन्हा एकदा सुखाच्या आणि विश्वासाच्या रुळावर आला आहे, असेच मला आणि स्नेहलला वाटत होते. पण आम्हाला कुठे माहीत होते की वादळापूर्वीची शांतता नेहमी सर्वात भयंकर असते. गेलेले 6 महिने अत्यंत आनंदात गेले होते. मी माझ्या लक्षात देत होतो की स्नेहल घरात रमली होती. पण एक पावसाळी संध्याकाळी अचानक सर्व काही बदलले. त्या दिवशी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. मी ऑफिसमधून उशिरा आलो. स्नेहलने हॉलमध्ये बसून चहा पित होती. सेंटर टेबलवर एका काळ्या रंगाची घट्ट पॅक केलेल्या बेनामी पार्सल ठेवले होते. स्नेहल, हे पार्सल कोणाचे? मी विचारले. मला माहीत नाही, स्नेहल म्हणाली. संध्याकाळी 7च्या सुमारास एक कुरिअरवाला देऊन गेला. त्यावर नाव किंवा पत्ता काहीच स्पष्ट नाही, फक्त आपले घराचा पत्ता आहे. मी ते पार्सल हातात घेतले. त्याचे वजन थोडे जड होते. मी कात्रीने ते पार्सल हळूच उघडले. आत एक लहान लाकडी बॉक्स होता. बॉक्स उघडताच माझ्या हातातील कात्री खाली पडली आणि स्नेहलच्या तोंडून एक किंचाळी बाहेर आली. बॉक्समध्ये 2 गोष्टी होत्या. पूजा आणि माझा एक गुप्त भेटीतील अतिशय खाजगी फोटो, एक जुनी पेनड्राईव्ह आणि खाली लाल शाईने लिहिलेलं एक गोष्ट चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, तुम्हाला वाटले खेळ संपला. नाही अमित जिजू, तुम्ही दोघांनी केलेले पाप पुण्याचा हिशोब अजून बाकी आहे. जर 24 तासात मी सांगतो तिथे 50 लाख रुपये पोहोचवले नाहीत तर हा फोटो आणि या पेनड्राईव्ह सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये व्हायरल होतील. माझे पाय थरथरू लागले. मला घाम फुटला. स्नेहल, हे काय आहे? मी थरथरत्या आवाजात विचारले. स्नेहलचा चेहरा पांढरा पडला होता. नितीन आणि पूजा तर बंगळुरूला गेले आहेत ना, मग हे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या कोणाकडे कसे जाऊ शकतात? मी लगेच ती पेन ड्राईव्ह आपल्या लॅपटॉपला जोडली. पेन ड्राईव्हमध्ये एक अशीच व्हिडिओ फाईल्स होती. आम्ही दोघांनी श्वास रोखून तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओ सुरू होताच आमचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने मोठे झाले. तो व्हिडिओ पूजाच्या घरातील बेडरूमचा होता, पण त्यात जे दिसत होते ते अत्यंत धक्कादायक होते. नितीन जेव्हा परदेशात होता असे पूजा सांगत होती, तेव्हा परदेशात नव्हताच. नितीनने पूजाच्या नकळत संपूर्ण घरात हिडन कॅमेरे बसवले होते. पण रहस्य इथंच संपत नव्हते. व्हिडिओमध्ये नितीन एका दुसऱ्या अनोळखी माणसासोबत बसून बोलताना दिसत होता. तो माणूस नितीनला म्हणत होता, काम बरोबर झाले ना, अमितला पूर्णपणे जाळ्यात अडकवले ना. आणि नितीन हसून उत्तर देत होता,
हो, अमित पूर्णपणे आमच्या जाळ्यात अडकला आहे. आता योग्य वेळ आली की आपण त्याच्याकडून सर्व काही वसूल करू. व्हिडिओ तिथेच संपला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा सर्व रचलेला सापळा होता. नितीन जो स्वतःला पीडित आणि साधा भोळा माणूस दाखवत होता, तोच या सगळ्या गेमचा मास्टरमाइंड होता. पूजा खरोखरच त्यात सहभागी होती आणि तिलाही वापरले गेले होते. अमित, याचा अर्थ नितीनने हे सर्व प्लॅन केले होते? स्नेहलने घाबरून विचारले. हो स्नेहल, पूजाच्या एकटेपणाचा आणि माझ्या मोहाचा वापर करून नितीनने हा ब्लॅकमेलचा खेळ रचला होता. तो कोणताही साधा व्यापारी नाही, तर अत्यंत शातीर गुन्हेगार आहे, मी म्हणालो. आम्ही अजून या धक्क्यातून सावरलो नव्हतो, तेवढ्यात माझ्या फोनवर एक अननोन नंबरवरून कॉल आला. मी थरथरत्या हाताने फोन रिसीव्ह केला आणि स्पीकर ऑन केला. हॅलो अमित, पलीकडून एक खोल विचित्र बदललेला आवाज आला. कोण बोलत आहेस तू? नितीन आहेस का तू? मी रागाने ओरडलो. पलीकडून एक थंडगार हसू ऐकू आले. नितीन, हा हा हा. अमित, नितीन तर या खेळातील फक्त एक लहान मोहरा होता. खरा खेळ तर मी खेळत आहे. तुला काय वाटले तू आणि पूजा सहज सुटलात? 25 लाख रुपये कालच नितीनच्या खात्यात जमा झाले आहेत, पण आता मला 50 लाख हवे आहेत. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी पोलिसात जाईन, मी धमकावले. पोलिसात जाशील? तो आवाज अचानक हिंसक झाला. एक पाऊल जरी पोलिसाच्या दिशेने टाकलेस तर तुझा मुलगा, जो रोज सकाळी 8:30 वाजता शाळेत बसमध्ये बसतो, तो कधी घरी पोहोचणार नाही. फोन कट झाला. स्नेहल तिचे तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतले आणि ढसाढसा रडू लागली. आमच्या मुलाचा जीवाला धोका होता. आता विषय फक्त आमचा गुप्त भूतकाळ आणि ब्लॅकमेलिंग पुरता मर्यादित राहिला नव्हता, तर आमच्या लहानग्या मुलाच्या आयुष्यावर बेतला होता. आम्ही घाबरून बसून राहू शकत नव्हतो. मी ठरवले की मला या रहस्याच्या मुळाशी जावेच लागेल. मी स्नेहलला आणि मुलाला माझ्या एका विश्वासू नातेवाईकाच्या घरी सुरक्षित पाठवले आणि मी मध्यरात्री माझी कार काढून पुण्याच्या दिशेने निघालो. मला नितीनचे ते जुने घर गाठायचे होते, जिथे सर्व सुरू झाले होते. पहाटच्या सुमारास मी पुण्यात पोहोचलो. नितीनच्या बंगल्याबाहेर अंधार आणि शांतता होती. मी घराच्या मागच्या बाजूने गुप्तपणे आत शिरलो. घर आतून पूर्णपणे रिकामे आणि धूळ साचलेले दिसत होते. मी टॉर्चच्या प्रकाशात बेडरूममध्ये गेलो. तिथले कपाट उघडून पाहिले तर कपाटात काही जुने कागदपत्रे आणि डायऱ्या पडल्या होत्या. मी कागदपत्रे चाळू लागलो. तेवढ्यात मला एक डायरी सापडली. ती डायरी नितीनची होती. डायरीचे पाने उलटताच असताना माझे डोळे उघडेच राहिले. डायरीतील नोंदीवरून एक भयानक सत्य समोर आले. नितीन हा पूजाचा खरा नवरा नव्हताच. पूजा आणि तो दोघेही एका मोठ्या इंटरनेट ब्लॅकमेलिंग रॅकेटचे सदस्य होते. ते श्रीमंत किंवा प्रतिष्ठित पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांचे गुप्त व्हिडिओ बनवायचे आणि त्यानंतर त्यांना कोट्यवधी रुपयांनी ब्लॅकमेल करायचे. पण मग पूजाने बंगळुरूवरून स्नेहलला ते माफीचे पत्र का पाठवले होते? तेवढ्यात मागून एका दरवाजाची करकचून आवाज आला. मी मागे वळून पाहण्यात तेवढ्यात कुणीतरी माझ्या डोक्यावर मागून एक जड वस्तूने जोरात प्रहार केला. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. काही वेळाने जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी खुर्चीला दोरीने बांधलेला होतो. समोर एक मंद दिवा जळत होता. माझे डोके प्रचंड दुखत होते. समोरून पावलांचा आवाज आला. अंधारातून एक व्यक्ती बाहेर आली. तिला पाहून मला सर्वात मोठा धक्का बसला. ती दुसरी कोणी नसून पूजा होती. तिच्या चेहऱ्यावर आता ती साधी, असहाय्य आणि रडणारी मुलगी नव्हती. तिच्या डोळ्यात अतिशय क्रूर आणि थंडगार चमक होती. तिच्या हातात एक पिस्तूल होते. पूजा तू? मी आश्चर्याने विचारले. पूजा मोठ्याने हसली. हो अमित जिजू, मीच. काय वाटले तुम्हाला? पूजा एक बिचारी असहाय्य स्त्री आहे, जिचा नवरा तिला सोडून गेलाय. हा हा हा. सर्व प्लॅनिंग माझे होते. पण नितीन कुठे आहे? मी विचारले. नितीन? पूजाने मान तिरकी केली. नितीनला जेव्हा वाटले की 50 लाख रुपयात त्याचा अर्धा हिस्सा असावा, तेव्हा तो मध्येच नखरे करणाऱ्या मी रस्त्यातून हटवून देते. नितीन आता या जगात नाही. आता हा संपूर्ण खेळ फक्त माझा आणि तुझ्यामध्ये आहे अमित.
माझे तोंड उघडेच राहिले. पूजा ही या संपूर्ण महासापळ्याची मुख्य सूत्रधार होती. तिने नितीनचा वापर केला. तिनेच मला आणि स्नेहलला जाळ्यात ओढले आणि आता तीच आम्हाला ब्लॅकमेल करत होती. तू हे सर्व का करत आहेस पूजा? स्नेहल तुझी लहानपणीची मैत्रीण होती. मी रागाने ओरडलो. मैत्री? पूजा क्रूरपणे म्हणाली. लहानपणापासून स्नेहलला सर्व काही चांगले मिळाले. चांगले कुटुंब, चांगला नवरा, सुंदर आयुष्य, आणि मला फक्त गरिबी आणि धोका मिळाला. मला तिचे हे सुख उद्ध्वस्त करायचे होते आणि तुमच्याकडून कोट्यवधी रुपये उकळायचे होते. तिने पिस्तूल माझ्या कपाळावर लावले. आता शांतपणे स्नेहलला फोन कर आणि सांग 50 लाख रुपये घेऊन. ती सांगेल त्या जागी येईल, नाहीतर तुझा गेम इथेच संपला. माझे डोके वेगाने विचार करू लागले. मी मरणाच्या दारात उभा होतो, पण माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मला काहीतरी करायचे होते. मी हळूच माझ्या खिशातील फोनचा इमर्जन्सी SOS बटन 3दा दाबले. त्यामुळे माझे सर्व लाईव्ह लोकेशन आणि ऑडिओ आपोआप पोलिसांना आणि स्नेहलला ट्रॅक होणार होते. ठीक आहे पूजा, मी फोन करतो, मी नाटक करत म्हणालो. मी फोन लावला आणि स्पीकर ऑन केला, पण मी स्नेहलला बोलताना काही विशिष्ट कोडवर्ड्स वापरले जे फक्त मला आणि स्नेहलला माहीत होते. स्नेहल, पूजाने 50 लाख रुपये मागितले आहेत. तो आपल्या जुन्या नाशिकच्या जुन्या बंगल्याच्या लॉकरमधील पैसे घेऊन निघ. मी मुद्दाम चुकीचा पत्ता मोठ्याने उच्चारला. स्नेहलने फोनवर माझी भाषा ओळखली. तिला समजले की मी संकटात आहे आणि मी सांगत असलेला पत्ता हा पोलिसांचा इशारा देण्यासाठी आहे. अमित, काळजी करू नका, मी 10 मिनिटात पोचते, स्नेहल फोनवर म्हणाली. पूजा हसली. गुड बॉय अमित, आता फक्त काही मिनिटे, मग मला माझे पैसे मिळतील आणि तुला कायमचा निरोप. पण पूजाला माहीत नव्हते की बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा सायरन हळूहळू जवळ येत होता. माझा फोन ट्रॅक करून नाशिक आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुप्त अड्ड्याच्या दिशेने वेगाने येत होते. खेळ आता एका अत्यंत धोकादायक वळणावर आला होता. एका बाजूला पूजाचे हातात असलेले पिस्तूल होते, तर दुसऱ्या बाजूला बाहेरून घेरणाऱ्या पोलिसांची तुकडी. माझे आयुष्य एका सेकंदाच्या फरकावर अवलंबून होते. सायरनचा तो दूरवर आवाज पूजाच्या कानावर पडताच तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य क्षणार्धात गायब झाले. तिच्या डोळ्यात भीती आणि संताप एकत्र चमकू लागले. तिने पिस्तूल अधिक घट्ट पकडले आणि माझ्या कपाळावर दाबले. तू पोलिसांना फोन केलास? तू मला फसवलेस अमित, ती थरथरत्या आणि रागाने भरलेल्या आवाजात ओरडली. खेळ संपला आहे पूजा, मी तिच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय शांतपणे म्हणालो. तू विश्वासाचा आणि स्नेहलच्या मैत्रीचा गैरफायदा घेतला. तू कितीही प्रयत्न केले तरी पापाचा हा रस्ता असाच संपतो. गप्प बस, पूजा किंचाळली. तिने बोट ट्रिगरवर दाबले जाणारच होते, तेवढ्यात अचानक बाहेर येऊन मुख्य दरवाजावर जोरात प्रहार झाला. पोलीस, पूजा, घर चारही बाजूंनी घेरले आहे. पिस्तूल खाली फेकून दे आणि बाहेर ये. मेगा फोनवरून पोलिसांनी दणकेबाज आवाज हॉलमध्ये घुमला. पूजाचा ताबा सुटला. ती क्षणभर खिडकीकडे वळाली. तीच संधी साधून मी माझी पूर्ण ताकद लावून खुर्चीला बांधलेल्या दोऱ्या जुन्या असलेल्या मी झटका देऊन हात मोकळे केले आणि थेट पूजाच्या अंगावर झेप घेतली. पूजेच्या हातातील पिस्तूल सुटले आणि दूर फरशीवर जाऊन पडले. आमच्यात झटापट सुरू झाली. तिने मला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला घट्ट पकडून ठेवले. तेवढ्यात लाकडी दरवाजा तोडून नाशिक आणि पुणे पोलिसांचं पथक आत शिरले. पोलीस इन्स्पेक्टरने लगेच पूजाला ताब्यात घेतले आणि तिच्यात हँडकफ घातल्या. तिच्या चेहऱ्यावर आता फक्त पराभवाचा काळोख होता. मागे पोलीस गाड्यांच्या दिव्यांचा निळा प्रकाश पसरला होता. त्या गर्दीतून धावत स्नेहल आत आली. मला सुरक्षित आणि पोलिसांच्या वेढ्यात उभे असलेले पाहून तिच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. ती धावत आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. अमित, तुम्ही सुरक्षित आहात ना? मला खूप भीती वाटत होती. मी ठीक आहे स्नेहल. मी तिच्या केसावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तुझ्या विश्वासामुळे आणि हुशारीमुळेच आज आम्ही जिवंत आहे. स्नेहल बाजूला उभ्या असलेल्या पूजाकडे पाहिले.
पूजा मान खाली घालून उभी होती. स्नेहल तिच्याजवळ गेली. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता तर फक्त अथांग दुःख होते. पूजा, लहानपणी आपण एकत्र खेळायचो, सुखदुःख वाटून घ्यायचो. तू पैशाच्या आणि मोहाच्या पाठी लागून स्वतःचे आयुष्य तर उद्ध्वस्त केलेस, पण एका निस्वार्थ संसाराची राखरांगोळी करायला निघाली होतीस. स्नेहल गदगदल्या आवाजात म्हणाली. पूजा काहीच बोलू नको शकली नाही. पोलीस तिला गाडीत बसवले आणि निघून गेले. पुढील काही दिवसात नाशिक आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तपासात अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. पूजा आणि नितीन हे एका आंतरराज्यीय ब्लॅकमेलिंग रॅकेटचे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी आजवर अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढून लाखो रुपये उकळले होते. नितीनचा मृत्यू पूजाच्याच एका साथीदाराने पैशाच्या वादातून केला होता आणि पूजाने त्याचा आळ माझ्यावर घालण्याचा कट रचला होता. पोलीस कारवाईमुळे संपूर्ण रॅकेट नष्ट झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले. या सर्व भीषण नाट्यानंतर नाशिकमधील आमचे घर पुन्हा एकदा शांत झाले. एका रविवारी सकाळी मी आणि स्नेहल बाल्कनीत बसून चहा पित होतो. कोवळे ऊन आमच्या अंगावर पडत होते. बाहेर पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होता आणि आमचा मुलगा अंगणात आनंदाने खेळत होता. स्नेहलने माझा हात हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिले आणि मंद हसली. त्या हसण्यात भूतकाळातील वादळाची सावली नव्हती, तर भविष्याच्या सुंदर आयुष्याची खात्री होती. अमित, आपण खूप मोठा आणि भयानक काळ पार केला ना? तिने विचारले. हो स्नेहल, मी तिच्या हातावर हळूवार चुंबन घेत म्हणालो. पण या संकटाने मला एक गोष्ट शिकवली. मोहाचे क्षण क्षणभंगूर असतात, पण प्रेम आणि विश्वासाचे नाते जन्मोजन्मीचे असते. तू मला दिलेली ही दुसरी संधी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. स्नेहलने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. आम्ही दोघेही समोर पसरलेल्या सुंदर आरशाकडे पाहत राहिलो. अदृश्य जाळे आता पूर्णपणे तुटले होते आणि त्याची जागा विश्वासाच्या संवादाचा आणि अथांग प्रेमाचा एक मजबूत धागा निर्माण झाला होता, जो आता कधीही तुटणार नव्हता.